गोड गोजिरी लाज लाजरी सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। देश संरक्षणार्थ ज्यांना वीरगती प्राप्त होतं त्या शहीदांना मानवंदना दिली जाते। अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा निवासी असणारा सैनिक कैलास दहिकर हा हिमाचल प्रदेश मधील कुल्लू मनाली येथे शहीद झाला। आज त्याचा पार्थिव या पिंपळखुटा गावात दाखल होणार आहे। हिमाचलवरून निघालेला पार्थिव दिल्ली आणि दिल्लीवरून विशेष विमानाने नागपूर येथे दाखल होत आज त्याची अंत्येष्टी या पिंपळखुटा गावात केल्या जाणार आहे। जय जवान जय किसान या देशाचा खास अभिमान आहे। याच अभिमानातून या कैलास दहिकर याच्या पार्थिवावर सलाम करण्यासाठी धोथरखेडा धामणगाव गडीसह परिसरातील नागरिक या ठिकाणी उभे झालेले आहेत त्या शहीदाला नमन करण्यासाठी। माझ्यासोबत या गावातीलच गजानन येवले आहेत, सरपंच आहेत। नेमकं या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, शहीद झालेल्या कैलास दहिकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी परतवाड्यापासून तर पिंपळखुट्यापर्यंत प्रत्येक गावात त्याच्या श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्याला अभिवादन करण्यासाठी लहान मुलापासून तर वृद्धांपर्यंत प्रत्येक नागरिक रस्त्यावर उभे आहेत। आणि आज आपण पिंपळखुट्यात दाखल झालेलो आहोत। माझ्यासोबत गजानन येवले आहेत, काय म्हणतात ते जाणून। कैलास दहिकर हे 2013 पासून सैन्य दलामध्ये भरती होते आणि त्यांना वीरगती प्राप्त झालेली आहे। ते कुल्लू मनाली येथे शहीद झाले आणि 3 दिवसापासून आम्ही प्रेतची वाट पाहत आहोत। सतत पूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे। या दहिकर परिवारावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे। तसेच एक आमच्या गावात हा शहीद झाला हे मोठी दुःखाची बाब आहे। ईश्वर त्यांना परमधामाला नेवो आणि त्यांच्या घरावर जे दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे ते सहन करण्याची शक्ती देवो एवढं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले फत्तर सारे बम बनेंगे। या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। या अनुषंगाने आज पिंपळखुट्यातील हा युवक वीरगती त्याला प्राप्त झाली आहे। माझ्यासोबत याच भागातले पंचायत समिती सदस्य सुनील तायडे त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ। आज आपल्या कैलास दहिकर यांच्या देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांनी आणि 7 वर्षापासून ते देशाची सेवा करत राहिले आणि आखरी त्यांना वीरगती प्राप्त झाली। आणि या वीरगती प्राप्त झाल्यामुळे बरेचसे आपलं गाव आजूबाजूचा परिसर शोकाकुल वातावरणात आहे। त्यांना देशाची सेवा केल्याबद्दल सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। 21 डिसेंबर रात्री 12 वाजता हिमाचल मधील आपल्या भारतीय सैन्यात दाखल असणाऱ्या 15 बिहार बटालियन मध्ये कैलास हा कार्यरत होता आणि 21 डिसेंबरच्या रात्री
त्याच्या तंबूत अचानक बुखारीला आग लागली आणि या बुखारीच्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 21 डिसेंबर पासून तर 27 डिसेंबर आज 6 ते 7 दिवस झालेले आहेत. त्याचं कुटुंब पूर्णतः दुःखाचा आघात आहे. तरी सुद्धा त्याचे वडील कालू दहीकर यांच्यासोबत आम्ही काल संवाद साधला होता. त्याच्या आईसोबत संवाद साधला होता. हे दोघेही आई वडील म्हणतात की आमचा मुलगा देशासाठी गेला तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे. मात्र दुःख असलं तरी त्याचा अभिमान सार्थ अभिमान आम्हाला राहणार असल्याचं त्यांच्या कैलासच्या आई वडिलांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. त्यानंतर त्याचा भाऊ प्रकाश सुद्धा हा भारतीय सैन्यात आहेत. दोघेही भाऊ प्रकाश आणि कैलास हा चंद्रपूर आणि गोंदियाच्या भारतीय सैन्य भरतीत भरती झाले होते. 2 ते 3 महिन्याचं अंतर असताना दोघेही भाऊ एकाच बटालियन मध्ये राहून देश सेवेसाठी कार्यरत होते. कैलास जो आहे हा फेब्रुवारी महिन्यात जी मुलगी आहे चैताली तिच्या वाढदिवसाच्या औचित्यावर तो पिंपळखुटा येथे आला होता आणि वाढदिवस झाल्यानंतर आपला पुन्हा तो हिमाचलमध्ये कर्तव्यावर गेला होता. सोबतच कैलास कर्तव्यावर असताना त्याचा भाऊ प्रकाश हा गावात सुट्टीवर आलेला आहे. त्याला 30 तारखेपर्यंत सुट्टी आहे आणि 30 तारखेनंतर तो पुन्हा आपल्या कर्तव्यावर जाणार आहे. एकंदरीत प्रकाश सोबत जेव्हा आम्ही संवाद साधला तर प्रकाशने आम्हाला सांगितलं की कैलास हा भारतीय सैनिक असताना त्याचे जे मेजर आहेत हा त्यांचा आवडता होता. तो अनेक नवीन जे युवक भारतीय सैन्यात दाखल होतात त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करत होता. आणि एकंदरीत आपण पाहतो की भारतीय सैन्यात असणाऱ्या पिंपळखुटा येथील दहीकर कुटुंबातील हा कैलास या देश सेवा करत असताना शहीद झाला. पिंपळखुट्यातील या घटनेच्या अनुषंगाने येथील हे जे धांडे आहेत हे आमच्या संपर्कात होते. नेमकी प्रत्येक माहिती आम्हाला ते देत होते आणि ह्या तयारीच्या अनुषंगाने धांडे काय सांगतात ते विचार. आता साहेब आम्हाला जेव्हा 23/12/2020 जेव्हा आम्हाला 4:45 वाजता निरोप आला की गोळीबार झाले, त्याच्यानंतर दुसरी घटना जेव्हा नाही फायरिंग झाले तो आम्हाला काही दोन्ही शब्द आम्हाला काही कळलं नाही. आणि दुसरी गोष्ट आम्ही वेळेवर त्याला ते मेजरसोबत बोललो तो काही आम्हाला काही कायचं नाही झालं. हे घटना रिअल कंडिशन हे काही आम्हाला अजूनपर्यंत सांगितलं नाही त्यांना. म्हणून आम्ही त्याच्यापासून लई दुःखी आहे बा कशामुळे झाले घटना हे. कारण 23 तारखेचं नाही 22ला त्याच्या वडील 2:30 ते 3 वाजता दरम्यान 1 तास बोललो त्याच्यासोबत. त्यावेळेस तो चांगल्या पद्धतीनं बोललो, पद्धतशीर बोललो त्यानं आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही राहा सुखात राहा मी चांगल्या आहो म्हणून इथे एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द समाप्त करतो. अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहीकर हे कुल्लू मनालीच्या क्षेत्रात कर्तव्यावर हजर होते. रात्री रॉकेल हिटरमध्ये टेंटला आग लागली. या घटनेत दहीकर यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शिमला, चंदीगड व दिल्लीहून विमानाने नागपूर येथे व नागपूरहून सैनिकांच्या दलासह पिंपळखुटा येथे आणण्यात आले. शहीद दहीकर यांना वंदन करण्यासाठी पिंपळखुटा गावासह आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. परतवाडा पासून तर पिंपळखुटापर्यंत प्रत्येक गावातील नागरिकांनी कैलास दहीकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पित करीत पुष्पमाला चढवल्यात. काहींनी तिरंगाही लहरत वीर जवान अमर रहे अशा उद्घोषणाही केल्या. अचलपूर व परिसरातील गावातून नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा भारत मातेच्या या सुपुत्राला वंदन करण्यासाठी उपस्थिती दर्शवली. ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर फलक लावण्यात आले होते. भारत माता की जय, शहीद कैलास दहीकर अमर रहे अशी घोषणा देत पिंपळखुटा येथे हजारो नागरिक जमले होते. सैन्य दलाच्या वाहनात शहीद दहीकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यांचे कुटुंबीय व आप्त यांच्या शोक अनावर झाला होता. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दहीकर कुटुंबियांचे सांत्वन करून दिलासा दिला. त्यानंतर अग्निविधीसाठी गावालगत तयार करण्यात आलेल्या मैदानावर पार्थिव आणण्यात आले. सैन्य दल व पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. शहीद दहीकर यांच्या वीरपत्नी बबलीताई कैलास दहीकर यांना सैन्य दलातर्फे सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करण्यात आला. शहीद दहीकर यांचे बंधू केवल यांनी दहीकर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी राष्ट्रगीत सादर होऊन सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन दिले. शहीद कैलास दहीकर यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. भारत माताच्या या सुपुत्राने येथील भूमीचा गौरव वाढवला अशा शोक संवेदना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या.
सातपुळाच्या कुशीत वाढलेल्या मेळघाटाच्या थोर सुपुत्राच्या हिमाचलाच्या कुशीत वीर म्हणून आले आणि शहीद कैलास दहिकर त्याग व बलिदान सर्वांना प्रेरणा देणारे आहे अशी भावना बच्चू कडू यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार रवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, गावाचे सरपंच गजानन येवले आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखाताई ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सानुकांसह जितेंद्र रुडे, अध्ययन समाचार लाईव्ह. नम्र अभिवादन करतो. खरं तर देशाचा जवान आणि मेळघाटचा सुपुत्र या सातपुड्याच्या कुशीत खेळला, वाढला, मोठा झाला आणि हिमालयाच्या कुशीत त्याला वीर मरण आलं. कदाचित या सातपुड्याची उंची वाढावी एवढी प्रतिमा आम्ही पाहतो, एवढा गर्व स्वर्गीय कैलास दहिकरच्या मुळे आम्हाला भेटलाय. तुम्हाला आम्हाला येतं ते मरण येतं, पण हे वीर मरण आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण हा दिवस स्फूर्ती देणारा, प्रेरणा देणारा दिवस आहे. प्रश्न मदतीचा नाही आहे, या दिवसाचं अधिक महत्व आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार कुठेही कमी पडणार नाही, त्याची आता घोषणा करणं अधिक उचित ठरणार नाही. आणि म्हणून आम्हाला सर्वांनी, कारण आम्ही पाहतोय का तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावना अतिशय शुद्ध भावनेतून आम्ही इथं जमा झालेलो आहे. आणि या भावना दहिकर परिवाराला कुठेही खाली मान टाकू देणार नाही, एवढं तेवढं निश्चित आहे. हा टाळ्या वाजवायचा प्रसंग नाहीये मित्र, लहान गोष्ट नाहीये. आज जेवढे आम्ही कॅमेरा काढायला समोर जातो, जर बंदूकची गोळी असते ना तर तेवढेच माग सरकतोय. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी का क्षणातला विषय नाहीये, आयुष्याचा विषय झाला पाहिजे. एखादा सैनिक, एखादा शहीद परिवारातला परिवार जर येत असेल तर तेव्हा त्याला आयुष्यभर त्याला सन्मान देता आला पाहिजे. आणि तो सन्मान आज आम्ही पाहतोय का या गावाला वीर पत्नी, वीर पिता, वीर माता आम्हाला भेटलेल्या, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही मेला असतं तर कदाचित आम्ही पाहतोय कुत्रे आम्हाला विचारत नाही. हे मरण आम्ही तुमच्या आमच्या नशिबी येत नाही, ते माझ्या नशिबी येत नाही. ते मरण आम्ही वीर मरण शहीद आमच्या कैलासजींना आलं, ते स्मरण आणि त्यांच्या परिवाराला निश्चितच एक वेगळ्या प्रकारची ताकद, वेगळ्या प्रकारचं त्यांना सहन करण्याची ही सगळं दुःख निश्चितच देईल, अशा ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि संपवतो. कालूजी दहिकर, इथून पुढे हे नाव घेतलं की आपल्या सर्वांची मान अभिमानाने ताठ होणार. मी आल्यापासून बघते, खरं आहे बच्चू भाऊ, सगळे अगदी शुद्ध मनाने या ठिकाणी आलेले आहेत. आणि हेही खरं आहे की वीरगती प्राप्त होणं हे फार नशीबवान माणसालाच, व्यक्तीलाच ही संधी मिळते. त्यांचं कुटुंब, त्यांची पत्नी, बेबी, तिची लहान मुलगी अवघ्या 1.5 वर्षाची आहे आणि तिची आई ते कॉफिनला सोडत नव्हती. मग मी त्यांना भेटली तेव्हा त्यांच्या वडिलांना भेटली तर म्हणे माझा मुलगा आहे ताई. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळा अभिमान आणि खूप दुःख, अशा दोन्ही गोष्टी एका वेळेला दिसल्या. या परिवाराची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे, हे नक्की. आणि आम्ही आमच्या परीनं, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी काही घोषणा करत नाही, पण तुम्हाला शब्द नक्की देतो की त्यांचं काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही घेऊ. जो आपल्यामधनं निघून गेला हा आपला वीर पुत्र, यानं तिरंगाचा अभिमान वाढवला, आपल्या जमिनीच्या मातीचा सुगंध त्या ठिकाणी पूर्ण देशामध्ये फैलवला.
आणि त्या सुगंधाला जपणं ही आमची जबाबदारी आहे आणि हे आम्ही पार पाडू एवढं या ठिकाणी बोलते. जाणारा जातो पण राहणारा जो मागे राहतो त्याचा चटका तो खूप झोमत असतो आणि त्या चटक्याला खरं सावली देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी आपल्या सर्वांना शब्द देते की त्या सावलीमध्ये ही लेकरं, ते बाळं आणि हे कुटुंब नक्की राहील. आज सकाळी सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत देखील आमचं बोलणं झालं. त्यांनी देखील आमच्या मार्फत या ठिकाणी वीर जवानांना श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे, मी माझ्या काँग्रेस पक्षातर्फे, मी महाराष्ट्र शासनातर्फे, सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या तर्फे शहीद कैलाश कालूजी दहिकर यांना श्रद्धांजली अर्पण करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. मी एक जयघोष देईल आणि आपण त्याच्या मागे अमर रहे असं म्हणाल. शहीद कैलाश कालूजी दहिकर, शहीद कैलाश कालूजी दहिकर, शहीद कैलाश कालूजी दहिकर. जय हिंद.